नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. आजकाल खूप छान मोका भेटला आरुषीची इन्सल्ट करण्यासाठी. थोड्याच वेळात ती रागाने आरुषीवर सगळा राग काढायला लागली. मला माहिती आहे तुझी काहीच लायकी नाही. बरं झालं तू सगळ्यांसमोर दाखवून दिलंस. तुझ्यापेक्षा जास्त मूर्ख ह्या जगात कोणीच नाही. यू आर जस्ट युजलेस गर्ल. आरुषी शर्मा. आचल जस्ट शट अप प्लीज. अंकितला बोलायचं नव्हतं तरी पण तो आचलवर ओरडला. मिस्टर खोसला तर निघून गेले होते. आता फक्त हे 5च लोक होती ग्राउंडमध्ये. 2 वर्ष सोबत राहिल्यामुळे अंकितला आरुषीची कीव येत होती. अक्षय आरुषी पकडत आचलकडे पाहत म्हणाला, काय म्हटलीस? युजलेस? हां, जर आरुषी युजलेस आहे तर तू कोण आहेस? आचल, चोरटी का खोटारडी जे दुसऱ्यांची प्रॉपर्टी हिसकावून दुसऱ्याच्या पैशावर एन्जॉय करतात? अक्षय ही गोष्ट काही दिवसापूर्वी बोलला असता तर आचलने सहनही केले असते, पण आता त्या प्रॉपर्टीची ती मालकीण होती आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये एक चमकता सितारा पण होती. आचलला आता राग येत होता की अक्षयपेक्षाही जास्त काळजी अंकितला वाटत होती आरुषीची. सॉरी, मी ऐकलं नाही की खरंच तू मला चोरटी म्हटलंस? आचल आता रागाने लाल झाली होती. प्लीज माइंड युअर लँग्वेज मिस्टर अक्षय राठोड. काय प्रूफ आहे तुझ्याकडं? मला प्रूफ करण्यासाठी गरज नाही. इथे असलेल्या सगळ्यांना माहिती आहे की खरं काय आहे आणि खोटं काय आहे. आय एम राईट ना मिस्टर अंकित? बोलत अक्षय अंकितकडे पाहत हसत म्हणाला. अक्षयच्या असं बोललेलं पाहून अंकित खाली मान घालत होता. सो माझ्याकडे एवढा टाईम नाही की मी माझ्या किमती वेळ असं कुणावरही घालवेल. तुम्ही लकी आहेत का आजकाल मी थोडा बिझी आहे, त्याच्यामुळे काय एन्जॉय करायचं ना ते करूनच घ्या. अक्षय त्यांना धमकीच्या अंदाजात बोलला. लेट्स गो आरुषी. ते तिघे पण जण जायला निघाले. शौर्य आणि आरुषी, अक्षय हे तिघं पण जायला निघाले. तेवढ्यात आचलच्या डोक्यात एक खुरापाती प्लॅन आला. अक्षय पुढे, आरुषी त्याच्या मागे निघणार तेवढ्यात आचलने आरुषीच्या पायात पाय अडकवला आणि आरुषीचा तोल तिला सावरता नाही आला आणि ती धापकन जाऊन एका दगडावर पडली. ती पडल्यामुळे तिचा पाय तर मुरगळलाच, पण तिच्या कमरेला पण तो दगड लागला. आचलला वाटत होतं की आरुषी मेली तरी कोणालाच काही फरक पडणार नाही. आचलला पूर्ण कल्पना होती की अक्षय सारखं हँडसम व्यक्ती आरुषी सारख्या मुलीसोबत फक्त टाइमपास करत असतील. एकदा का अक्षयचं मन भरलं की तिची जागा दुसरी कोणीच घेऊ शकत नाही. तिची जागा कोणीही घेईल. त्याच्यामुळे आरुषीला नुकसान पण पोचवली तरी अक्षयला काहीच फरक पडणार नाही. म्हणून हा विचार करून तिने आरुषीला पाडलं होतं. म्हणून अक्षयवर राग काढण्यापेक्षा ती आरुषीवरच सगळा राग काढला होता तिने. आरुषी जेव्हा खाली पडली तर आरुषीच्या तोंडातून आई गं असा आवाज आला. तिच्या आवाजाने अक्षयने जेव्हा मागे वळून पाहिलं तर आरुषी खाली एका दगडावर पडली होती आणि तिच्या चेहऱ्यावर सरळ दुःख दिसत होतं. आरुषीने जाम डोळे मिटलेले होते आणि तिचा पूर्ण चेहरा लाल झाला होता. ती काही बोलू पण शकत नव्हती. अक्षय तिची अशी हालत पाहून तो पण खूप घाबरला. असं अचानक झालं तरी कसं? ही पडली तरी कशी? त्याच्या मनात विचार येत होते. तो समजतच होता की त्याने आचलला पाय मागे घेताना पाहिलं. तिच्या चेहऱ्याकडे पाहून अक्षयला सगळं समजलं. तर आरुषीला
आरुषीला आचलने असं पाडलं. अक्षय आचलकडे रागाने पाहत होता. असं वाटत होतं की त्याच्या डोळ्यातून रक्तच येतंय. एवढे त्याचे डोळे रागाने लाल झाले होते की अक्षयचा एवढा हँडसम चेहरा आचलला एखाद्या राक्षसासारखा वाटत होता. अक्षय जोरात ओरडत रागात बोलला, आचल खुराना, ही जे काही नीच हरकत केलीस ना, त्याची किंमत तुला नक्की चुकवायला लागेल. अक्षयचा चेहरा पाहून आचल थोडी घाबरली. ती अंकितकडे पाहू लागली. तिला वाटलं होतं की अंकित तरी तिची मदत करायला पुढे येईल, पण अंकितने पण तिचं असं वागणं पाहून तो पण काहीच नाही बोलला. शौर्य पण पळत आरुषीकडे आला आणि बोलला, आरुषी, तुम्ही ठीक आहात ना? तो घाबरत विचारू लागला. अक्षय रागात ओरडला, काय पांचट प्रश्न आहे शौर्य, ऑफकोर्स नॉट ओके. त्याच्याने पण त्याचा राग न गेल्याने अक्षय आरुषीवर ओरडत म्हणाला, तुला नीट पाहून चालता येत नाही का? तुझं लक्ष तरी कुठं होतं? पाहिलंस का किती वाईट हालत झाली तुझी? त्याचं बोलणे ऐकून आरुषीच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. ती बोलली, माझ्या कमरेला खूप लागलंय आणि तू माझ्यावरच ओरडतोयस. प्लीज, मला घरी जायचंय. आता समजलं का असं केल्याने काय होतं ते? हे तिला आधी समजलं नसेल ना? अक्षय टॉन्ट करत म्हणाला. कितीही केलं तर ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं. ते लग्न लिगल होतं ना? आरुषीने काहीच उत्तर न दिल्याने अक्षय रागात बोलला, आत्ता काय झालं? आता उत्तर का नाही देत? मी काहीतरी विचारलंय तुला. आरुषीची हालत फारच बिघडली होती. त्रास होत असल्यामुळे ती काही बोलू पण शकत नव्हती. पण अजून काहीतरी होतं का? अक्षयला त्रास होत होता. बरं, आरुषीला दुःखात पाहून त्याला त्रास होत होता. असं का वाटत होतं की ते मार आरुषीला नव्हे तर अक्षयला लागलं म्हणून? ह्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याजवळ पण नव्हतं. आरुषीच्या डोळ्यात पाणी होतं. तिला वाटत होतं की तिच्यामुळे आज अक्षयची एवढी इम्पॉर्टंट डील त्याच्या हातातून गेली. म्हणून अक्षय तिच्यासमोर दाखवत नव्हता, पण आरुषीला खूपच वाईट वाटत होतं. या सगळ्या कारणांना जिम्मेदार तर स्वतःलाच ती मानत होती. त्याच्यामुळे तिला ही शिक्षा झाली असं ती समजत होती. अंकित आरुषीजवळ येत म्हणाला, आरुषी, तू ठीक आहेस ना? त्याच्या पण चेहऱ्यावर तिच्याविषयीची काळजी दिसत होती. अंकितला जवळ आलेलं पाहून काहीच उत्तर न देता तिने बाजूला नजर फिरवली. अंकितने आरुषीचा हात पकडलेला पाहून अक्षय रागात तिचा हात सोडवत म्हणाला, मिस्टर अंकित, तुम्हाला असं नाही वाटत का हा प्रश्न विचारायला खूप उशीर झाला म्हणून? अंकित काही सेकंद त्याच्या हाताकडे पाहत राहिला. ज्या हाताने त्याने आरुषीचा हात पकडला होता. अंकित रिक्वेस्ट करत म्हणाला, प्लीज आरुषी, आचलला माफ कर ना. आय एम शुअर तिने हे जाणून बुजून काहीच केलेलं नाही. त्याचं बोलणे ऐकून आरुषीला वाटलं होतं की अंकितला खरंच तिची काळजी वाटते किंवा काळजी आहे. पण आज जर कधी अंकितच्या डोळ्यात तिच्यासाठी प्रेम जर दिसलं असतं तर ती ते प्रेम मिळवण्यासाठी आचलसोबत लढली पण असती. तो आरुषीजवळ याच्यासाठी नव्हता आला की आरुषीची काळजी होती म्हणून. तो फक्त अक्षयपासून आचलसाठी माफी मागायला आला होता. पण हे सगळं पाहिल्यावर आरुषीने माफ केलं असतं का? हा जाणून बुजून तर नसेल ना? पण तुझ्या गर्लफ्रेंडने विचारपूर्वक नक्कीच हे सगळं केले. कारण
ती तुझी होणारी बायको आहे म्हटल्यावर त्याच्यासाठी तू पण तेवढाच ह्या गोष्टीसाठी जिम्मेदार आहेस, हे लक्षात ठेव. अक्षय राठोड कधीच त्याची उधारी कोणावर ठेवत नाही. जे काही आज झालं ना, आज आचलने केलंय त्याचा हिशोब मी दोघांकडून नक्कीच घेईल. एवढे बोलून अक्षयने त्याचा शर्ट काढला आणि आरुषीच्या कमरेला बांधला, कारण आरुषीचा तो स्कर्ट खूपच शॉर्ट होता. आरुषी काही समजू पाहते तोपर्यंत अक्षयने तिला उचलून घेतलं. आरुषी हे पाहून खूपच शॉक झाली. ती अजून पण डोळे मोठे करून अक्षयकडेच पाहत राहिली. तू तू शर्ट आणि आरुषी बोलणार, पण तिला बोलायला काहीच सुचत नव्हतं. अक्षयने नाराज होत एक नजर तिच्यावर फिरवली आणि परत पुढे पाहत म्हणाला, जस्ट शट अप. आता संध्याकाळ होत आली होती. सूर्य पण त्यांना आता बाय म्हणत होता. अक्षयने फक्त शर्ट घातलेला होता, तरी पण त्याने तो शर्ट काढला आणि आरुषीच्या कमरेला बांधला, कारण आरुषीचा तो शॉर्ट स्कर्ट काहीच करू शकला नसता, म्हणून त्याने त्याचा शर्ट काढून तिच्या कमरेला बांधला होता. त्याला वाटलं असतं तर तो तिला पायी पण चालवत घेऊन गेला असता, पण त्याने तसं काहीच नाही केलं. त्याने मस्तपैकी तिला उचलून घेतलं, जसं काय ती काही लहानच मुलगी आहे. तिला उचलल्याने त्याची बॉडी अजून पण फुगून फिट दिसत होती. त्याची मसल तर अजून पण सुंदर दिसत होती. तिला लागलेल्या त्रासापेक्षा आरुषी लाजेनेच तिचा चेहरा लाल झालेला दिसत होता. तिची धडकन आता वाढली होती. अक्षय त्याच्या इगोमुळे आरुषीला कधी कधी खूपच खडूस वाटायचा, पण त्याचा हे रूप पाहून ती मागचं सगळं विसरून जायची. जेव्हा तो तिची काळजी घ्यायचा तर असं वाटायचं की त्याच्यापेक्षा जास्त लव्हिंग आणि केअरिंग माणूस या जगात कोणीच नाही. बुडत्या सूर्यात एक मुलगा एका मुलीला उचलून चालला होता. त्या सूर्याच्या उजाडाने त्याची बॉडी अजूनच चमकत होती. पूर्ण ग्राउंड शांत होत सगळे लोक निघून गेली होती. ती शांतता त्यांच्या मनाला भुरळ घालत होती. घरी पोचल्यावर अक्षय तसाच आरुषीला उचलून शिड्या चढत तिच्या रूममध्ये घेऊन गेला आणि हळूच तिला बेडवर झोपवलं. त्याच्यानंतर तो पटकन रूमच्या बाहेर निघून गेला. त्याच्या निघून गेल्याने आरुषीने पटकन एक ब्लँकेट घेऊन पायापासून ते डोक्यापर्यंत झाकून घेतलं. जसं काही लहान मुलं चुकी करून लपून बसताना तसं. ह्या टायमाला तिला पण तसंच वाटत होतं. पण काहीच वेळात अक्षय परत रूममध्ये आला. आरुषीने जरी तोंड झाकलं होतं तरी पण रूममध्ये कोणीतरी आलंय हे तिला सहज समजत होतं. अक्षय येऊन तिच्या जवळच बेडवर येऊन बसला. आता तोंड का लपवतेस? गरमीने मरायचं आहे का तुला? अक्षय बोलत तिचा ब्लँकेट ओढू लागला. कपडे फक्त बदलवले होते, आंघोळ नव्हती केली. तिच्या कपाळावर घाम दिसत होता. असं काय पाहतेस? इकडे ये. अक्षयने तिला त्याच्याजवळ येण्याचा इशारा केला. काय करणार आहेस तू? आरुषी कन्फ्यूज होत बोलली आणि थोडी त्याच्या साईडला सरकली पण. अक्षय आरुषीला पाहत हसत बोलला, हे तर आहे का, ह्या हालतमध्ये मी तुझ्यासोबत तर रोमांस तर नाही करणार ना? आरुषीचा लक्ष अक्षयच्या हाताकडे गेला. त्याच्या हातात एक वस्तू होती, पण ते एका टॉवेलमध्ये होतं, म्हणून तिला हे समजत नव्हतं की नक्की आहे तरी काय. तुझ्या डोक्यात काही मेंदू वगैरे नाही ना? बर्फ घेऊन आलोय मी हे शिकण्यासाठी. अक्षय इरिटेटेड होत बोलला. हां आरुषी विचार करत, ॲटलिस्ट
विचार करत ॲटलिस्ट पण याची काय गरज, मी ठीक आहे ना, मी ठीक होऊन जाईल 1-2 दिवसातून. आय वॉज राईट, यू आर कम्प्लिटली इडिएट. नाव शट अप अँड शो मी. कुठं लागलंय तुला ते दाखव मला, अक्षय तिला इग्नोर करत म्हणाला. आरुषी थोडी अडखळली, पण स्वतःला सावरत तिने तिचा पाय पुढे केला. जो पाय मोचला होता तो अक्षयने तिचा पाय पाहिला आणि रागात तिचा तिचा ब्लँकेट काढून साईडला केला. स्टुपिड, मी तुझ्या कमरेची जखम विचारतोय, ती कुठं आहे ती दाखव मला. आरुषी अचानक ब्लँकेट बाजूला झाल्याने गडबडली. ती थोडी नर्वस झाली होती. तिने कपडे घातले होते तरी पण तिला ब्लँकेट नसल्याने चांगलं वाटत नव्हतं. तिची आणि अक्षयची नजर सोबत ब्लँकेटच्या खाली गेली आणि आरुषी एकदमच गडबडली. ब्लँकेटबरोबर तिचा ड्रेस पण वरती झाला होता. घाबरून तिने स्कर्ट खाली करत स्वतःला झाकण्याचा प्रयत्न करू लागली. अरे देवा, आज जे काही बाहेर झालं ते काही कमी होतं का? आता परत तिच्यासोबत हे सगळं होत होतं. आरुषीला वाटत होतं की असं कुठं तरी जाऊन लपावा की अक्षय तिला पाहू शकत नाही. तिला एवढं एम्बॅरेन्स वाटलं होतं की काय. अक्षयला पण असं वाटलं नव्हतं की असं काही होईल म्हणून. ब्लँकेट ओढल्याने तिचे ते गोरे गोरे पाय दिसले. त्याने पटकन त्याची नजर दुसरीकडे वळवली. डोळे जाम बंद करत स्वतःलाच मनातल्या मनात 2-4 शिव्या घातल्या. त्याने विचार केला की कमरेला पण लागलं होतं आणि हा ड्रेसचा स्कर्ट टॉपला अटॅच होता आणि बर्फ स्कर्ट साईडला केल्याशिवाय लावता आला नसता. तो गळा साफ करत म्हणाला, तू जाऊन चेंज करून घे. ओके, तू बाहेर जा आणि हे बर्फ मला दे, मी स्वतः करून घेईल. आरुषी खाली मान करत हळूच बोलली. तिला आता अक्षयसोबत नजर मिळवण्याची पण हिंमत नव्हती. आर यू शुअर, तू करून घेशील ना? अक्षय तिच्याकडे पाहत बोलला. अक्षय बेडवरून उठला. आरुषी अजून पण मान खालीच घालून बसली होती. अक्षय बाहेर गेला हे पाहताच तेव्हा तिच्या जीवात जीव आला. आरुषी मनातच बोलली, अरे देवा, माझ्यासोबतच हे सगळं का होतं? आता परत अक्षयसमोर मी कशी जाणार? ती हळूच उठली आणि कपडे घेऊन बाथरूममध्ये गेली. तिने कपडे बदलताना पाहिलं तर तिच्या कमरेवर काळे निळे लाल रंगाचे निशाण दिसत होते. आता थोडी थोडी सूज पण आली होती कमरेवर. तिने पुढे जात ते बर्फ उचलला आणि जिथे तिला लागलं होतं तिला तिथे लावू लागली. पण एकदम थंड बर्फ त्या जखमेवर पडला तसं तिच्या तोंडातून जोरात आवाज निघाला आणि तिच्या हातातून तो बर्फ खाली पडला. आरुषीने अक्षयला तर सांगितलं होतं का मी सगळं करून घेईल, पण अक्षयला थोडं पण आरुषीवर विश्वास नव्हता. त्याच्यामुळे तो तिच्या रूमच्या बाहेरच थांबला होता. त्याने जेव्हा आरुषीच्या ओरडण्याचा आवाज ऐकला त्या आरुषीला त्रास झाल्याने तो पूर्णपणे खाली वाकली होती. पण अक्षयला आतमध्ये आलेलं पाहून ती पटकन सावधान मध्ये उभी राहिली आणि बोलली, काही नाही झालं, सगळं ठीक आहे. हां, सगळं ठीक आहे. पण अक्षयला तिच्या बोलण्यावर थोडा पण विश्वास नाही बसला. त्याने सगळीकडे पाहिलं आणि त्याला खाली पडलेला बर्फ दिसला. सगळं समजायला त्याला थोडा पण टाईम नाही लागला. पाहू राहिली पटकन काय पाहतेस? पटकन पालती मारत पोटावर बेडवर झोप.
अक्षयने मोठ्या आवाजात बोलला. तेव्हा तिला समजलं आणि ती भानावर आली. काय?" घाबरून आरुषीच्या तोंडातून निघालं. पण अक्षयचा रागीट चेहरा पाहून तिला गपचूप जाऊन बेडवर झोपली. अक्षय तिचा टॉप पकडत वरती करू लागला. तसाच घाबरून आरुषीचं काळीज फुल स्पीडमध्ये धडकू लागलं. तिने पटकन अक्षयचा हात पकडत थांबवत म्हणाली, "तुला आज पहिल्यांदाच." अक्षय तिला म्हटला, "तुला आज मी काय पहिल्यांदाच पाहतोय का? तुझ्या शरीराचा असा कुठला हिस्सा आहे की तो मी पाहिला नाही हां?" त्याला बोलणं बंद होताच पूर्ण रूममध्ये शांतता पसरली. अक्षयला जेव्हा समजलं की मी हे काय बोलून गेलो, तेव्हाच तो स्वतःलाच कोसत होता. आरुषीने एक नजर अक्षयकडे पाहत तिथेच उशीत तिचं तोंड लपवलं. ती पहिलीच अक्षयला पाहून लाजत होती आणि परत अक्षयने त्या रात्रीचं आठवण करून दिली. ती जखम काळी निळी झालेली होती आणि त्याचा राग परत चढला. "अरे देवा!" त्याच्या तोंडातून हळूच निघाला. आरुषीने त्याचा आवाज ऐकला तर ती हळूच मान वर करत म्हणाली, "काय झालं?" तिला वाटलं की अक्षय तिच्यावर नाराज होतोय. "आचल खुराना, सोडणार नाही मी तुला." त्या मुलीला अक्षय एकदम रागात बोलला. त्याच्या चेहऱ्यावर जरी राग होता, पण त्याने हळूच तो बर्फ तिच्या कमरेवर ठेवला. परत एक वेळा तिला तसाच त्रास झाला. ती हलण्याचा प्रयत्न नको करायला म्हणून सुरुवातीला थोडा त्रास होईल, पण तू लवकर बरी होशील, ट्रस्ट मी. अक्षय हळूच आवाजात बोलला. थोड्याच वेळात आरुषीला पण बरं वाटायला लागले. हे पाहून अक्षय खूपच खुश झाला. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच पुढच्या भागासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.